मी आज मॅकरोनी बनवणार आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि टेस्टी आहे। लहान मुलंही आवडीने खातात। तर मी त्याच्यासाठी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1 वाटी मॅकरोनी टाकत आहे व चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। मॅकरोनी जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा थोडंसं असं हलवून घ्यायचं, नाहीतर तळाला हा मॅकरोनी चिपकून राहतो व नंतर करपू पण शकतं। त्यामुळे याच्यामध्ये मॅकरोनी पाण्यामध्ये टाकलं की थोडंसं असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि हे आता हाय फ्लेमवरती या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण 5 ते 6 मिनिटं हे मॅकरोनी शिजवून घ्यायचं आहे। आणि हे मॅकरोनी छोटे असल्यामुळे पटकन शिजतं, त्यामुळे कमीत कमी 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे आपण छान उकळून घेऊयात। तुम्ही पाहू शकताय एक 5 ते 7 मिनिटं झालेलं आहेत। आपलं मॅकरोनी छान शिजलेला आहे, अगदी सॉफ्ट झालेला आहे। याला खूप पण शिजवून घेऊ नका, 5 ते 6 मिनिटं याच्यासाठी पुरेशा आहेत, कारण खूप जर शिजवलं तर याचे तुकडे होतात, त्यामुळे हे जास्त नका शिजू। आता आपलं मॅकरोनी छान शिजलेलं आहे। गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। आता याच्यामधलं पूर्ण पाणी आपण एक गाळणीच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे। भांड्यावरती ही गाळणी अशी ठेवायची आहे व याच्यावरती आपण हे मॅकरोनी ओतून घ्यायचं आहे, म्हणजे याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सर्व निघून जाईल। आणि याच्यावरती थोडंसं ऑइल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे मॅकरोनी एकमेकांना चिपकणार नाही। ऑइल टाकून हे आपण छान असं मिक्स पण करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सुटसुटीत झालेलं आहे, चिपकलेलं सुद्धा नाही। आता हे आपण असंच ठेवून देऊ। सॉस बनवण्यासाठी मी कढई ठेवून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा होईल इतकं तेल मी घेणार आहे। आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेणार आहे। तुम्ही लसूणची पेस्ट पण बनवून याच्यामध्ये टाकू शकता, काहीच हरकत नाही। आता याच्यामध्ये मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तोही याच्यामध्ये टाकून घेऊयात। आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग यायपर्यंत हे छान आपण परतून घ्यायचं आहे। अगदी गोल्डन ब्राऊन कलर याला आणायचा नाही। हा आपण इंडियन स्टाईलचा मॅकरोनी बनवत आहे। रेसिपी अतिशय सोपी आहे आणि लहान मुलांना हे खूप आवडणारी आहे। तुम्ही टिफिनलाही ज्या दिवशी स्नॅक्स डे वगैरे असतो त्या दिवशी तुम्ही हे देऊ शकता। आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचसोबत लाईक पण करा आणि शेअर पण करा। याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा होईल इतकी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेणार आहे। ही मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। मी एकच मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, कारण हे लहान मुलांना मी खायला देणार आहे, त्यामुळे थोडं माइल्ड असावं म्हणून मी एकच मिरची याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तुम्हाला हवे असेल, तुम्ही स्पायसी खूप खात असाल तर तुम्ही मिरची ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता। आता आपला कांदा हलकासा गुलाबी रंग यायपर्यंत आपण छान फ्राय करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर हिरवी पिवळी शिमला मिरची असेल तर तीही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि मी थोडंसं बारीक कट करून घेतलेलं गाजर पण याच्यामध्ये ॲड करून घेत आहे। आता मुलं खाणार आहेत म्हटल्यावर त्या अर्थातच आपल्याला काहीतरी हेल्दी त्यांच्या पोटात जावंसं वाटणारच, त्यामुळे भाज्या ॲड जेवढ्या होतील तेवढ्या तुम्ही करा। त्याच्यामध्ये ब्रोकोली तुम्ही ॲड करू शकता, शिमला मिरची पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता, कोबी पण थोडाफार तुम्ही ॲड करू शकता। आता हे आपल्याला खूप पण शिजवून नाही घ्यायचं, थोडीशी याची टेस्ट चेंज होईपर्यंतच आपण हे परतून घ्यायचं आहे। 1 2 ते 3 मिनिटच हे परतून घेणार आहोत, थोड्याशा भाज्या सॉफ्ट होतील या हिशोबाने।
हे आपण मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला टोमॅटो पण ॲड करून घेणार आहे. तुम्ही टोमॅटो कट करून घ्यायच्या ऐवजी याच्यामध्ये पेस्टही ॲड करू शकता. तर टोमॅटो टाकला आहे म्हटल्यावर अर्थातच आपण मीठही याच्यामध्ये टाकणारच आहोत. त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठही टाकून घेऊया. टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकण्याचं हेच कारण की टोमॅटो आपला लवकर शिजला जातो, त्यामुळे टोमॅटो टाकला की त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आपला पटकन शिजतो. आता हे आपण छान फ्राय करून घेणार आहोत. आता याच्याच सोबत मी याच्यामध्ये 2 चमचे मी टोमॅटो सॉस टाकणार आहे. टोमॅटो सॉसमुळे आपल्या मॅक्रोनीला एक आंबट गोड तिखट असा छान फ्लेवर येतो. जर टोमॅटो सॉस नसेल तर काहीच हरकत नाही, तो स्किप केला तरी चालेल, पण थोडी टेस्ट याने वाढते, त्यामुळे असेल तर शक्यतो टाकाच. आता याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा होईल इतकं लाल तिखट टाकून घेणार आहे. लाल मिरची पावडर जी असते आपल्याकडे ती टाकून घेणार आहे. मी मुलांना बनवत असल्यामुळे हे थोडं माइल्ड ठेवत आहे. मी खूप तिखट नाही बनवते. मला तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे होईल इतकंच पाणी टाकून घेणार आहे आणि हे आपण छान शिजवून घ्यायचं आहे, कारण आपण मॅक्रोनी याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यामुळे हे पूर्ण जर कोरडं असेल तर आपल्या मॅक्रोनीला व्यवस्थित चिपकणार नाही. त्यामुळे मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने त्याला आपण कवर करून घेऊया, म्हणजे आपला जो सॉस आहे तो पटकन शिजले झालेले आहेत. आपला सॉस पण छान तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे मॅक्रोनी शिजवून घेतलेला होता तोही याच्यामध्ये आपण ॲड करून घेऊयात. झाला आपला टेस्टी इंडियन स्टाईल पास्ता तयार आहे. आता हे 2 ते 3 मिनिटं आपण छान मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. आपल्या सॉसमुळे याला थोडासा टँगी फ्लेवर येतो आणि तो फ्लेवर खूप छान लागतो. जर तुम्हाला हवा असेल तर ॲड करा, नसेल तर नाही. आता हे 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहोत. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज. जर तुम्ही रेसिपी पाहत असाल, जर रेसिपी माझ्या आवडत असतील तर प्लीज एक कमेंट करायला विसरू नका. तुमची एक कमेंट पण आम्हाला खूप मोटिवेट करत असते की बाबा एका व्यक्तीला किंवा कमी व्यक्ती का असेना पण त्यांना आवडत आहेत आपल्या रेसिपी आणि पाहतायत लोक आपली रेसिपी. हे जे फिलिंग असतं ते खूप खूप महत्त्वाचं आहे आणि खूप म्हणजे छान वाटतं की आपण काहीतरी करतो आणि लोक त्याला आपल्याला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही जर रेसिपी पाहत असाल तर एक कमेंट करायला विसरू नका. आपला इंडियन स्टाईल मॅक्रोनी तयार आहे.